विठ्ठल भक्तीचा वारसा जपणारी वारी म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि कुटुंबाच्या संस्कारांचा एक अनोखा संगम। याचं एक सुंदर उदाहरण सध्या वारीत पाहायला मिळतंय। अवघ्या 1.5 वर्षांच्या चिमुकलेला सोबत घेऊन त्याचे आई-वडील विठुरायाच्या भेटीसाठी वारीत सहभागी झाले। लहान वयातच विठ्ठल भक्तीची ओळख करून देण्याचा प्रयत्न या दाम्पत्याकडून केला जातोय। त्यांच्या या भक्तिभावाचं आणि जिद्दीचं वारकऱ्यांकडूनही कौतुक केलं जातंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी। सध्या वारी नीरा स्नानाच्या करता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालुका पुढच्या काही मिनिटात इथे येऊन पोहोचतील। पण या सगळ्या लाखो वारकऱ्यांच्या मध्ये 2 छोटे छोटे वारकरी त्यांच्या आईबाबांसोबत आलेले आहेत। आपण त्यांच्या आईबाबांकडनं जाणून घेऊयात, कारण या छोट्या वारकऱ्यांना अजून बोलता सुद्धा येत नाही। पण मगाशी थोड्या वेळापूर्वी ते इथे छान खेळत होते। तुमचं नाव सांगा, कुठून आलात? माझं नाव आदित्य पाटील, मी कोल्हापूरहून आलो। ऍक्च्युली आम्ही ट्रेकर आहे आणि जॉब पण करतो। सांगायचं झालं तर आपण काहीतरी देणं लागतो, म्हणजे या समाजाचं किंवा या म्हणजे माऊलींचं पांडुरंगाचं आपण देणं लागतं। त्यामुळे आम्ही ही पण वारी करतो आणि आम्ही ट्रेकिंग पण करतो, जेणेकरून आम्हाला महाराजांचं पण आपण काहीतरी देणं लागतो। छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत, छत्रपती संभाजी महाराज झाले, त्यामुळे आम्ही ही दोन्ही पण वारी करतो। पंढरपूरची पण वारी आणि आम्ही रायगड राजगडची पण वारी करतो। आणि आमचा हाच प्रयत्न चालू आहे की यांनी मोठं झाल्यानंतर त्यांना वाटू नये। यांनी डायरेक्ट सांगितलं पाहिजे आपला देव रायगडवरती आहे, आपला देव पंढरपुरात आहे। यांनी स्वतः सांगितलं पाहिजे ते आपल्याला ते कसं शिकवून नाही, ते घडवून आणलं पाहिजे। आपण त्या ताईंना विचारूया। ताई, तुमचं नाव काय? जुळे आहेत हे दोघं, त्यांची नावं काय ती सांगा आणि कसं वाटतंय त्यांना घेऊन फिरताना? पहिल्यांदाच आलात वारीला? नाही, मी आले त्यांची पहिल्यांदा आहे। अच्छा, माझं नाव अवंतिका पाटील, हा शिवांश, हा आद्या। हॅलो हॅलो शिवांश आणि आद्या आद्या। अच्छा, हा शिवांश आहे आणि आद्यन आहे। आणि त्यांच्या आईला आपण आणखीन काय विचारूयात। कसं वाटतंय? तुम्ही कुठपासून कुठपर्यंत चालत आलात? पुढे कुठपर्यंत चालत जाणार आहात? आम्ही इथून नेऱ्यातून आलो। बर, आणि आता पुढे कुठे जाणार आहात? पुढे आता लोणंद। लोणंद पर्यंत जाणार आहात? बर, काय छान खेळतायत का? काय नाही, खेळतात, छान खेळतात। खेळताय? मजा येते त्यांना? हो, मजा येते ना। आता तुम्ही बघताय, तुम्ही बघतच आहात, आनंद घेताय वारीचा? वारीचा आनंद घेताय। तेव्हा पाहिलंच मंडळी, हा भक्तीचा वारसा आणि ही वारीची परंपरा या इतक्या छोट्याशा वारकऱ्यांच्या मध्ये रुजावी असा हेतू डोक्यात ठेवून त्याचे आई बाबा धडपड करतायत। आणि खरंच महाराष्ट्राची ही उज्ज्वल परंपरा केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची उज्ज्वल परंपरा या दोघांच्याकडे पाहिलं की असे खात्री पटते की ती अखंड अशीच चालत राहील। मिलिंद भागवत, NDTV मराठी, नीरा नदी।